नमस्कार. तुम्हा सर्वांना खूप छान दिवस आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आज आपण किंमत आणि राहणीमानाचा खर्च या विषयावर चर्चा करणार आहोत. वस्तूंच्या किमती कशा वाढत आहेत आणि त्यामुळे त्यांना कशा प्रकारे त्रास होतो याही बद्दल आपण लोकांना बोलताना ऐकले आहे का? जेव्हा महागाई वाढते तेव्हा लोक अस्वस्थ आणि चिंताग्रस्त का होतात? हे बहुतेक गोष्टींच्या बाबतीत घडते की फक्त काहीमध्ये? त्यांच्या प्रत्येकांवर सारखाच परिणाम होतो का? या काही गोष्टींबद्दल आपण या अध्यायात बोलणार आहोत. शिकण्याचे परिणाम, कौटुंबिक बजेट, विक्रेत्याने किंवा उत्पादकाने किंमती कशा ठरवल्या आहेत, वाढत्या राहणीमानाचा सर्वाधिक फटका कुणाला बसतो, महागाई असताना कोणते गट जास्त पैसे कमवू शकतात, घाऊक किंमत निर्देशांक ग्राहक किंमत निर्देशांकांपेक्षा कसा वेगळा आहे, अन्न महागाई ग्राहक किंमत निर्देशकांपेक्षा कशी वेगळी आहे, CPI चे उपयोग काय आहेत, किंमती नियंत्रणात सरकारची भूमिका. कीवर्ड: उपभोग, साधन संपत्तीचा वापर करण्याची क्रिया. महागाई, महागाई म्हणजे किंमतीमध्ये होणारी सर्वसाधारण वाढ. ग्राहक, वैयक्तिक वापरासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करणारी व्यक्ती. दारिद्र्य, अत्यंत गरीब असण्याची स्थिती. घाऊक किंमत निर्देशांक, ज्या वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात आणि ग्राहकांऐवजी संस्थेमध्ये व्यापार केल्या जातात. कौटुंबिक बजेट, आपल्या आई वडील शेती, बांधकाम, भाजीपाला किंवा किराणा माल विकणे किंवा कार्यालय, दुकान किंवा कारखान्यात काम करणे यासारख्या वेगवेगळ्या कामांमध्ये काम करून पैसे कमवतात. ते घरासाठी वस्तू खरेदी करतात आणि घरगुती गरजांवर पैसे खर्च करतात. काही वेळा त्यांना पैसे उधार घ्यावे लागतात. आपले पैसे कसे खर्च करायचे आणि बजेट कसं बनायचे याचे नियोजन ते करतात. प्रत्येक कुटुंब एक बजेट बनवते, मग ते लिखित असो व मानसिक. एक उदाहरण म्हणून या कुटुंबाचा बजेट पाहूया. बाजारात भाजी विकणाऱ्या कुटुंबाचे हे मासिक बजेट असते. कुटुंबाचे जानेवारीचे बजेट 10,000 रुपये, उत्पन्न 12,500 रुपये, खर्च आहे जेवण, भाडे, शाळेची फी, औषधे, वाहतूक आणि दैनंदिन गरजा यावर त्यानं खर्च केला. नातेवाईकाकडून त्यांनी 250 रुपये उधार घेतले. किमतीतील बदलांमुळे कुटुंबावर बजेटवर परिणाम होऊ शकतो. या कुटुंबाच्या बजेटवर एक नजर टाकूया. या महिन्यात त्यांच्या घरमालकाने भाडे वाढवून 250 रुपये केले. शिवाय बस भाडे आणि पेट्रोलचे दर वाढले, त्यासाठी त्याने वाहतुकीवर दर महिना 2,000 रुपये खर्च करावे लागले. त्यामुळे त्याच्या राहणीमानाचा खर्च 250 रुपयाने वाढला आहे. अधिक पैसे कमावल्याशिवाय ते हे कसे व्यवस्थापित करू शकतात? त्याच्याकडे बचत असेल तर त्याचा वापर करू शकतात.
अन्यथा मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र त्यांना व्याजासह त्याची परतफेड करावी लागणार आहे. जवळच्या नातेवाईकांकडून कर्ज घेतले तर त्यांना व्याज द्यावे लागणार नाही. पण सावकाराकडून कर्ज घेतल्यास व्याजासह कर्ज फेडावे लागेल. जर दर 100 रुपयामध्ये मागे व्याज 3 रुपये असेल तर त्यांना दर महिना अतिरिक्त 75 रुपये द्यावे लागतील. 6 महिन्यानंतर हे कुटुंब परतफेड करू शकते. म्हणजेच त्यांना 250 रुपये आणि 450 रुपये म्हणजेच एकूण 2950 रुपये भरावे लागतील. त्यांचे बजेट समायोजित करण्यासाठी ते सहली, जेवण, मोबाईल फोन इत्यादीवरील खर्च कमी करू शकतात. त्यामुळे राहणीमानाचा खर्च वाढल्याने त्याचे राहणीमान खालावते. महागाईचा फटका विशेषतः निश्चित उत्पन्न असणाऱ्याने बसतो आणि ते आणखी गरिबीत ढकलले जातात. वाढत्या किमतीचा परिणाम विविध वस्तूंच्या उपभोगांवर आणि खर्चावर होतो. विक्रेत्याने किंवा उत्पादकाने किंमती कशा निश्चित केल्या आहेत? उत्पादक मजूर आणि मनुष्यमजूर यासारख्या वस्तू बनविणे किंवा उत्पादन करणे किंवा सेवा पुरवण्याच्या खर्चाचा विचार करतात. लोकांना उत्पादन किती हवे आहे याचीही ते विचार करतात. उत्पादनाला मोठी मागणी असेल तर अधिक पैसे कमवण्यासाठी ते किंमत वाढवतात. स्पर्धात्मक राहण्यासाठी इतर कंपन्या काय करत आहेत याकडेही ते लक्ष देतात. वाढत्या राहणीमानाचा सर्वाधिक फटका कुणाला बसतो? पेन्शनधारक आणि रोजंदारीवर काम करणारे असे निश्चित उत्पन्न असलेल्या लोकांना वाढत्या राहणीमानाचा सर्वाधिक फटका बसतो. त्यांना त्यांचा उपभोग कमी करण्यास भाग पडले जाते, ज्यामुळे ते आणखी गरिबीत ढकलले जातात. वाहतूक आणि अन्नासारखे खर्च कमी करून ते त्यांचे बजेट समायोजित करू शकतात. उपभोगातील या घटांमुळे राहणीमानाचा खर्च वाढल्याने राहणीमानाचा दर्जा खालावतो. महागाई असताना कोणते गट जास्त पैसे कमवू शकतात? सरकारी कर्मचारी आणि व्यावसायिक मालक यासारखे काही गट अजूनही महागाईच्या काळात जास्त पैसे कमवू शकतात. जगण्याचा जास्त खर्च भागवण्यासाठी त्यांना जास्त पैसे मिळतात किंवा किंमती वाढतात. श्रीमंत लोक आणि कॉर्पोरेट कामगारांना याचा कमी फटका बसतो. घाऊक किंमत निर्देशांक ग्राहक किंमत निर्देशांकापेक्षा कसा वेगळा आहे? घाऊक किंमत निर्देशांक WPI आणि ग्राहक किंमत निर्देशांक CPI हे विविध प्रकारचे किंमत निर्देशांक आहेत. घाऊक किंमत निर्देशांक WPI मध्ये सर्व वस्तू आणि त्यांच्या घाऊक दरातील बदलांचा समावेश आहे. तर ग्राहक किंमत निर्देशांक CPI किरकोळ किंमतीवर निवडक ग्राहक वस्तूंच्या किंमतीला बदल मोजतो. भारतात विविध गटांसाठी वेगवेगळे CPI प्रकाशित केले जाते. अन्न महागाई ग्राहक किंमती निर्देशकांपेक्षा कशी वेगळी आहे? अन्नधान्य महागाई म्हणजे खाद्यपदार्थांची किंमतीत झालेली वाढ. हे अन्न किंमत निर्देशांक CPI
वापरून मोजले जाते, ज्यात तांदूळ, गहू, भाजीपाला आणि मांस यासारख्या अन्नपदार्थांच्या घाऊक किंमतींचा समावेश आहे. ग्राहक किंमत निर्देशांक CPI निवडक ग्राहक वस्तूंच्या किंमतीतील बदल मोजतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबासाठी भारतात वेगवेगळे CPI प्रकाशित केले जातात, कारण त्यांच्या वापराची पद्धत वेगवेगळी असते. CPIचा वापर सरकारी कर्मचारी यांच्या लाभांची गणना करण्यासाठी, वेतन दर सुधारण्यासाठी आणि दारिद्र्य पातळीचा अंदाज घेण्यासाठी केला जातो. CPIचे उपयोग काय आहे? CPIचा वापर निवडक ग्राहक वस्तूंच्या किंमतीतील बदल मोजण्यासाठी केला जातो. भारतात औद्योगिक कामगार, शहरी नॉन मॅन्युअल कर्मचारी आणि शेतमजूर यांच्यासाठी वेगवेगळे CPI प्रकाशित केले जातात. कारण वेगवेगळ्या प्रकारची कुटुंबे वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेतात. CPIचा वापर सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यांची गणना करण्यासाठी, वेतन दरामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि भारतातील दारिद्र्य पातळीची अंदाज घेण्यासाठी केला जातो. CPI बदलांच्या आधारे महागाई मोजली जाते. किंमती नियंत्रणात सरकारची भूमिका. वस्तूंचा अतिरेकी अनियंत्रित संचय संकलन रोखण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंना परवडणाऱ्या सवलतीच्या किंमती सुनिश्चित करण्यासाठी सरकार किंमतीचे नियमन करते. व्यापाऱ्यांनी हा माल ठरवून दिलेल्या किंमतीत विकावा, अन्यथा दंडाला सामोरे जावे लागते. काही वस्तूंना अनुदान मिळते आणि प्रशासकीय किंमत यंत्रणा अंतर्गत त्यांची विक्री केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँका आणि व्याजदरांचे नियमन करून पैशांच्या चलनांवर नियंत्रण ठेवते. यामुळे खूप कमी होतो आणि किंमती कमी होतात. लोकांची क्रयशक्ती कमी करण्यासाठी आणि किंमती वाढवण्यासाठी सरकार ही लागू शकतो. निष्कर्ष. राहणीमानाची किंमत म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा कालावधीत घरे, अन्न, कर आणि आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत खर्चांसाठी आवश्यक असलेली रक्कम.